नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे थालीपीठ. थालीपीठ म्हणजे ज्वारीचं, गव्हाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेऊन त्यात भाज्या घालून, कोथिंबीर घालून मी त्याचं थालीपीठ बनवणार आहे. आणि मी डाएटमध्ये पण सांगितलेलं की जर समजा तुम्हाला भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही थालीपीठ पण बनवून खात आहे बरोबर. तर म्हणलं चला, रोज तर मी दुपारी भाकरीच खाते, पण आज जरा काहीतरी वेगळं म्हणलं. आणि दही पण आणलेलं होतं. म्हणलं चला आज थालीपीठच बनवावं. आणि आत्ता मी थालीपीठच खाणार आहे करून. माझ्या भैयाला आणि मला दोघाला पण थालीपीठ करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ती. चला मैत्रिणींनो, इथं घेतलंय मी ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आणि त्याच्याच निम्म गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ह्याच्यापेक्षा निम्म हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं. म्हणजे हिरा बेसन असो किंवा घरच्या डाळीचं बेसन असो कसंही चालतंय. आता मी वाटीने नाही मोजून घेतलं, मला जास्त नाहीच करायचे, 2 किंवा 3, म्हणजे मी मोठे मोठे पसरवून 2च करत असते, भैयाला एक आणि मला एक. ही बघा, ही ज्वारीचं, ही गव्हाचं आणि ही डाळीचं. आणि ह्यात ना ही हिरवी मिरची आहे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं, ओवा आणि थोडंसं मीठ. आणि ह्यात थोडासा मी आल्याचा तुकडा पण टाकला आहे आणि ही मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे. तर मी आता अशी सगळी तिन्ही पिठं मिक्स करून घेते मैत्रिणींनो. अशी एकजीव छान करून घ्यायचे सगळे. आणि मी चाळून वगैरे सगळं घेतलेत आधी. आता मी ह्यात ही टाकून घेते हिरवी मिरची. त्यात मी सगळंच केलं. आणि हिरव्या मिरच्या त्या जरा थोड्या मोठ्यावाल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त एवढं तिखट नाहीत. ही हिरवी मिरची टाकून घेतली. इथं कोथिंबीर आहे. इथं मी थोडीशी मेथीची भाजी घेतली. त्यांना परवा डब्याला करून थोडीशी राहिली होती. म्हणलं चला, मला कच्ची खायसाठी ठेवलेली मी, पण मी काय कच्ची खायचं लक्षातच नाही. म्हणलं चला आज थालीपीठच बनवावं. इथं पण कोथिंबीर घेतली मी, धुवूनच घेतली, कारण आता पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं कोथिंबीर. आणि अशी पण मी कोथिंबीर धुवूनच घेते, कारण त्याला थोडी होईना पण माती असतीच. बघा, ही हळद, इथं तीळ आहेत. आणि तसे पॉलिशचे तीळ नाहीत मैत्रिणींनो, हे आपले देशी तीळ आहेत, काळे तीळ मी जरा भरपूर टाकते, कारण आपल्याला पण काय खाण्यात येत नाहीत असे तीळ. तुम्ही तर बघितलंच, 3 पिठं ज्वारीचं, गव्हाचं, डाळीचं पीठ घेतलं मी, मेथीची भाजी घेतली, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरी, ओवा आणि थोडंसं मीठ. ते मिक्सरवर फिरवून घेतलं, थोडीशी हळद टाकली आणि हे तीळ पण टाकलेत. आता हे पीठ मी मळून घेते. एक जीव असं. आणि कोण कोण भाजी मेथीची चिरून टाकतात, पण मी नीट करतानाच बारीक म्हणजे नीट करत असते, जास्त अशी देठ घेत नाही. त्याच्यामुळं काय हाय अशी जरी धुवून टाकली तरी चालते. मी तुम्हाला पीठ मळल्यानंतर दाखवते. मैत्रिणींनो, मी कोथिंबीरीत म्हणजे हिरवी मिरची ती घेतली होती ना, त्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं, थोडं म्हणजे बऱ्यापैकी टाकलेलं, पण मला अजून थोडंसं कमी पडेल म्हणून मी अजून थोडंसं टाकते, बास होते. हे बघा, झालं पीठ मळून. छोटी छोटी बरोबर 4 होते. मित्रांनो, मी इथे घेतले कॉटनचं कापड आहे स्वच्छ, आणि ह्याला थोडंसं ओलं करून घेतलंय मी असं तव्यातच लावणार होते बरं का थालीपीठ, पण जरा पीठ थोडं जास्त झालं. म्हणलं आता तवा गार होई, म्हणजे एक थालीपीठ करून घेतलं परत गार झाल्याशिवाय त्याला थालीपीठ तेल लावून लावता येत नाही. मग म्हणलं चला आता कपड्यावरच थापून घेते. हे असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं इथं, आणि असं छान असं कसं व्यवस्थित फिरवून हे करून. मी पालकाची ती भाजी असल्यावर पण टाकत असते बरं का ह्यात. कोण कोण कांदा पण टाकतं, पण कांदा नाही मला आवडत ह्यात जास्त. मी बिगर कांद्याचीच करत असते थालीपीठ. कोण कांदा पण टाकतात बारीक चिरून, कांद्याने पण छान लागतं, पण मी नाही कधी टाकत, कारण मला तो कांदा त्यातला भाजत नाही, तो करकर लागतो. त्याच्यामुळं मी कधी टाकतच नाही, मी असंच करत असते. बघा, आता हे थोडंसं असं तीळ लावून घेत असते वरून, त्या निमित्तानं आपल्याला तीळ पण खायला येतात. असं थोडासा तेलाचा हाय पुसून घ्यायचं. आणि अशी कोण कोण ह्याला धपाटी पण म्हणतात, थालीपीठ पण म्हणतात.
थोडंसं असं तेल, कारण हो नॉनस्टिकचा तवा आहे त्याच्यामुळे ह्याला जास्त तेल पण नाही लागत, तरी पण मी थोडंसं टाकते म्हणजे चिटकून येईल. म्हणजे असं आणि ह्याच्यावर असं थोडंसं पाण्याचंही करून घ्यायचं, म्हणजे अजिबात चिटकत नाही. बघा किती छान निघले बघा, राहिलं घ्यायला काय अजिबात राहत नाही. असं थोडंसं कढईने असं हे करून घ्यायचं, कारण ह्याला थोडंसं तेल लागतंच बरं का मैत्रिणींनो. थालीपीठ धपाटं म्हणलं की थोडंसं तेल टाकावंच लागतं. तुम्हाला मी उलटल्यानंतर दाखवते. बघा मैत्रिणींनो, मी पलटी मारली आणि जास्त फास्ट नाही गॅस करायचा, बारीकच गॅसवर ठेवायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजल्या जातं. आता मी दुसरं पण तसंच करून घ्यायला लागले, कारण थोडंसं आधी कपड्याला पाणी लावून घेतलं आणि नंतर हे असं व्यवस्थित असं गोल 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 इकडे थापत राहायचं, म्हणजे पातळ पण होतं. आणि ह्या ज्वारीचं पीठ जास्त असते ना, त्याच्यामुळं थोडंसं चिरायला बघतं, पण खायला खूप खमंग लागतं ज्वारीचं पीठ जास्त टाकल्यावर. आणि लाटून करायचे असतील तर मग गव्हाचं पीठ जास्त टाकायचं. झालं मैत्रिणीनं, बघा किती छान बारीक गॅसवर किती छान भाजले बघा. चला मी आता देते भैयाला खायला. झालं, भैयानं पण 2 खाऊन घेतली. मला एक गरम तव्यात ठेवले डिशमध्ये, मला एक घेतले खायला, त्याच्याबरोबर घेतले दही. तुम्हाला दाखवते जवळनं बघा. या थालीपीठ खायला मैत्रिणीनं. चला मी आता घेते जेवण करून. आणि ही दही मी म्हटलेलं ना तुम्हाला, मी 1 वाटी भरून घेत असती, पण आता व्हिडिओमध्ये जास्त दिसेल म्हणून मी अर्धीच घेतली. मी अजून थोडंसं घेणार आहे. ही बघा थालीपीठ कसं झाले सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.